गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे। हरे 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 जय जय राम कृष्ण हरे। सावळ राम कृष्ण हरे सावळ राम सावळ राम राम आ
केवळ वाही लावते ग दुःखाची केवळ वाही लावते ग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचितांचे भोगणे ते फळ संचितांचे देविले अनंते कैसे चिरावे देविले अनंते कैसे चिरावे देविले अनंते कैसे चिरावे तुका म्हणे घालू तयावरी भार तयावरी भार तुका म्हणे घालो तयावरी भार तयावरी भार तुका म्हणे घालो तयावरी भार तयावरी भार आ तुका म्हणे घालो तयावरी भार तयावरी भार 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 वाहू हा संसार देवा पाये वाहू हा संसार देवा पाये देविले अनंते तैसे चिरावे देविले अनंते तैसे चिरावे देविले अनंते तैसे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान देविले अनंते तैसे चिरावे देविले अनंते तैसे चिरावे देविले अनंते तैसे चिरावे तैसे चिरावे तैसे चिरावे राधे तुला राधे तुला राधे तुला राधे तुला तुला पुसतो घोंगडीवाला हो कांबळीवाला घोंगडीवाला कांबळीवाला घोंगडीवाला घोंगडीवाला कांबळीवाला घोंगडीवाला राधे तुला राधे तुला राधे तुला राधे तुला पुसतो घोंगडीवाला राधे तुला पुसतो घोंगडीवाला राधे तुला पुसतो घोंगडीवाला जमवुनी पोरे यमुनेच्या तीरी गेला जमवुनी पोरे यमुनेच्या तीरी गेला जमवुनी पोरे यमुनेच्या तीरी गेला वाटी तो गोपाळ काला गोपाळ काला वाटी तो गोपाळ काला राधे तुला राधे तुला राधे तुला राधे तुला पुसतो
राधे तुला राधे तुला राधे तुला पुसतो गोंगडीवाला राधे तुला पुसतो गोंगडीवाला राधे तुला पुसतो गोंगडीवाला गळा रुंड माळा हाती घेऊन या वेणू नेसून पितांबर पिवळा पितांबर पिवळा जनी म्हणे पिटू हा धाला जनी म्हणे आ आ जनी म्हणे पिटू हा धाला जनी म्हणे पिटू हा धाला गळावय जयंती माळा गळावय जयंती माळा गळावय जयंती माळा गळावय जयंती माळा राधे तुला राधे तुला राधे तुला राधे तुला पुसतो घोंगडीवाला राधे तुला पुसतो घोंगडीवाला राधे तुला पुसतो घोंगडीवाला गोंगडीवाला कांबळीवाला गोंगडीवाला गोंगडीवाला कांबळीवाला गोंगडीवाला राधे तुला राधे तुला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली. सादर झालेलं भजन श्री वारकरी भजन मंडळ मुख्य गायक सचिनजी उमवणे माऊली अतिशय सुंदर आपण या ठिकाणी सादरीकरण केलं. आपल्या आवाजातील माधुर्य अनेकांना भावलेलं आहे. आपल्या परीक्षकांकडून जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. अतिशय छान. तुमच्या आवाजामध्ये भजनासाठी जो आवाज पाहिजे तो तुमचा आवाज आहे. फक्त आमचे श्रीगुरु बोधेबाबा सांगायचे, भजन गायकाला मृदंगाचं ज्ञान असावं आणि मृदंग ज्ञान ज्याला आहे, ज्याला मृदंग वाजवता येतो त्याला भजन कळावं आणि कोरसवाल्या मंडळीला दोन्हीचंही ज्ञान असावं. आपल्या शेजारी जो रिदम वाजतो आहे तो थोडा बेसूर होता, पण तरीही तुमचा स्वर गेला नाही, ही तुमची खासियत आहे. आवाज तुमचा छान आहे. रामकृष्ण आहे. रामकृष्ण हरी माऊली. अतिशय महत्त्वाचं असं एक दोन केलं आपण. शनाई माऊली आपले दोन शब्द. रामकृष्ण हरी. खूप मला सकाळपासून आत्तापर्यंत आवडलेल्या भजनातलं हे एक भजन आहे. छान भजनं झाले सकाळपासून, तरी त्यातल्या त्यात मला हे भजन जरा खास आवडलं आज. बुवांचा आवाज खूप गोड आहे आणि गळा चांगला वळतो. पण मी नोटीस करत होतो की मंद्र सप्तक झालं, मध्य सप्तक झालं, बुवा एकदा तरी तार सप्तकात जातील असं मी थोडं बघत होतो, पण ते मला तिन्ही गाण्यांमध्ये कुठे जाणवलं नाही. ठीक आहे, हरकत नाही, नाही गेलं म्हणून काय त्याचे काय मार्क कापत नाही कोणी, पण त्याचा प्रयत्न करा. तुमचा गोड आवाज आहे. एक कोरस कोणतरी थोडासा जरा जास्त आक्रमक होऊन गात होतं, तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. तुम्ही त्याला असं गाऊ नको, तुम्ही सांगायला पाहिजे. म्हणजे आपलंच गायन फक्त चांगलं झालं पाहिजे असं नाही, संपूर्ण टीमचं गायन छान झालं पाहिजे. रामकृष्ण हरी. धन्यवाद माऊली. आपण या भजन मंडळाचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. श्री वारकरी भजन मंडळ. मी श्री समर्थ कृपा भजन मंडळाचे कार्याध्यक्ष प्रणवजी आणि त्याचप्रमाणे आकाश माऊली आपणास विनंती करतोय, आपण या मंडळाचा यथोचित सन्मान करावा. यानंतरची पुढील सेवा असेल श्री साई गणेश भजन मंडळ मुख्य गायक आदरणीय नितेशजी धुळप माऊली. आपण सेवेसाठी तत्पर राहायचं आहे. खऱ्या अर्थानं या सभागृहामध्ये ज्यांचं आगमन झालं आहे ते हरिभक्त परायण दिनेशजी महाराज गायकर आपले मनापासून स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं तुमचं योगदान, तुमची वाटचाल आणि खऱ्या अर्थानं तुम्ही अनेकांच्या गुरुस्थानी आहात आणि असं एक महान व्यक्तिमत्व या सभागृहामध्ये स्थानापन्न होत आहे. माऊली आपणास दंडवत करेन.